नमस्कार. M24 सिंधू न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. मी रहीम शेख. 3 जानेवारी 2026 रोजी पूर्णा तालुक्यातील खरबाडा येथे गावात उरसासाठी गंगाखेडचे प्रसिद्ध कलमचे व्यापारी पारंपरिक बरेच वर्षापासून खरबाडा गावात उरसात येत असतात. यासाठी गावचे पोलीस पाटील अशोक नारायण शेळके व फौजी विलास माळगे नारायण ढोले यांनी गंगाखेडचे ज्ञानूमामा कलमवाले यांच्या मुलाचे स्वागत केले आणि त्रिफल शाल देऊन सत्कार केले. पाहूया आपण त्यांची खास मुलाखत. तसेच जालना जिल्ह्याची महिला पैलवानचा योगा पहा आणि कुस्ती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करा. धन्यवाद. सर्व मंडळीचा आपला आभारी आहे. आपण जे आम्हाला इथं सन्मान दिला आहे त्याच्याबद्दल आम्ही कात्री परिवार ज्ञानमामा कलमवाले यांच्यातर्फे आपला खूप खूप धन्यवाद करतो. यात आमची ही ज्ञानमामाची 4थी पिढी आहे आणि 4थी पिढीपासून आम्ही इथं जत्राला येत आहोत. पहिले आमचे आजोबा येत होते ज्ञानमामा, नंतर आमचे वडील, नंतर पण आम्ही आलो. आपण नंतर आमचे पुतणे. मराठवाड्याचे सुप्रसिद्ध ज्ञानमामाची कलम आहे आणि हा जे भाव योग्य आहे तो गंगाखेडला जे कलम आहे तो इथला भाव योग्य आम्ही देतो सर. याही वर्षी हजरत खाजा साहेब यांच्या यात्रेनिमित्त आमच्या पंचक्रोशीतील सर्व गावखेड्यातील लोक या ठिकाणी हजर राहतात. सर्व गावातील पंचक्रोशीतील गावातील सर्व महिला वगैरे या ठिकाणी येतात. बहुसंख्येने लोक येतात. या ठिकाणी खरबडा या गावी जंगी कुस्त्याचा सामना होतो. यात्रेचा हजरत खाजा साहेबांचा संदल काल दिनांक 2 तारखेला संध्याकाळी 7 वाजता ते 10 वाजेपर्यंत संदल झाला आणि आज 3 तारखेला कुस्त्याचा जंगी सामना होत आहे. या निमित्त दरवर्षी आमचे व्यापारी ज्ञानूमामाचे चिरंजीव हे यांचे 4 पिढ्यापासून या ठिकाणी एक सेवा करतात खरबडा या ठिकाणी आणि त्यांचा व्यापार इतक्या चांगल्या पद्धतीने चालतो आणि त्यांच्या दरवर्षीप्रमाणे गावाच्या कमिटीच्या वतीने आम्ही त्यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहेत की जे की भविष्यासाठी आम्हाला प्रोत्साहन राहील व त्यांनासुद्धा प्रोत्साहन राहील व सर्व व्यापारी वर्गाला यांचं अनुकरण करता येईल या उद्देशाने आम्ही हे संकल्प मांडलेला आहे. और पीढ़ा पीढ़ी से यहाँ उर्स खरबड़े में भरता है, कुश्ती का दंगल चलता है और खेड़े पाड़े के बाजू के लोग सब हर धर्म के लोग दर्शन के लिए यहाँ पर आते हैं. तो ये बहुत बड़ा उर्स था और होने वाला है और बड़ा थिएटर ये वो आते हैं और हर धर्म का लोग आता है और तवाफ करके जाते हैं. पूर्णा तालुके में खरबड़ा गांव है. वहाँ एक दरगाह है ख्वाजा पीर की और सब मान उनको पुंजा जी को पटेल के उसका है और 127 साल हो रहे, 28 साल हो रहे यहाँ उर्स भरता और किसका तरास नहीं, कुछ नहीं, क्या नहीं, सब अच्छा है. यहाँ हर धर्म के आदमी आते हैं। हाँ, हर धर्म के आदमी आते हैं, हर धर्म की पब्लिक आती है
कोई नीचा दिखाने वाला नहीं, कोई सब सदी के भाई भाया भाया सर के रहते। हाँ। बघण्यासारखी कुस्ती, दंड वाजायला लागले, दोन्ही पायावरती शिंदे नाचायला लागला. पंढरपूरचा पैलवा, पंढरपूरतून 400 ते 500 किलोमीटर, तिथून पोरं आपल्या गावाचं नाव ऐकून कुस्ती मैदानाला आले आहेत. हो लहे मैदान चालू आहे. डोक्याला डोकं भिडलं, डोक्याच्या विचाराला कुस्तीला सुरुवात. पंच 2 सतर्क आहे. पंच जरा लांब लांब थांबा, पाहुण्यांना कुस्ती दिसली पाहिजे. सज्जन प्रेक्षक आहे. वस्ताद भाऊ शबासा बोले. महिला कुस्तीगीर वैष्णवी मिसाळ पैलवान कुठे हो? हो 1000 रुपयाला वैष्णवीला. विठ्ठल मिसाळला पाठव. हो अरे वा वा. चला बघा, 2च मिनिटं, 1च मिनिट. खाजाचा यात्रेचा कुस्तीचं मैदानाचा हजारोच्या साक्षर संपन्न होता. शबासा वैष्णवी जालन्याची योगा करायला लागली. शबासा. ओहो पलीकडे ब्लॅक टायगर लढतोय. आणि मुंजा भाऊ कोरेसाई यांच्यातर्फे वैष्णवीच्या योगाला 200 रुपयाचं बक्षीस जमा झालं. एक गरीब घरची मुलगी टाळा वाजवायला लागली. तुम्हाला नमस्कार करा म्हणते, टाळा वाजवा म्हणते, ती नमस्कार करायला लागली. वा बोले वाजवा की टाळ्या. आवाज. माता सावित्री आईची जयंती आहे आणि महिला आकड्यावरती योगा करती रामदेव बाबाचा. साहेबांनी 200 रुपये माझ्याकडे जमा केले. मुंजा भाऊ कोरेसाई 200 रुपयाचं बक्षीस दिलं वैष्णवीला. गरीब घरची वैष्णवी योगा करायला तिथून आपल्या गावामध्ये योगा करण्यासाठी आली आणि कुस्ती बी करणारा. वा वाजवा टाळ्या एकदा. योगा बघा. बापरे, तिच्या अंगात का हाडबीड आहे का राहू? नागासारखी फणा काढायला लागली. वा बोले वैष्णवी सावित्रा मातेनं मुली शिकावा यासाठी फार परिकष्टा केली. अंगावरती दगडा माती झेलले त्या सावित्री मातेची आज जयंती आहे. करा टाळा वाजवा टाळा. गरीब घरची मुलगी आहे. मुलापेक्षा मुलगी बरी. प्रकाश दी दोन्ही घरी. कन्या सासरीचे जाये माग परतोय ना पाये. वा वैष्णवी. वा आणि एका पायावरती वैष्णवीवर आली. वैष्णवीचा योगा बघा. ओहो बाप रे बाप. वा योगा म्हणतात त्याला रामदेव बाबाचा. वाजवा टाळ्या. गरीब घरची मुलगी आहे वैष्णवी. वा